नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा आणि ताजेतवाना करणारा कळिंगण ज्यूस। अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। फक्त काही मिनिटात तयार होणारा हा हेल्दी आणि टेस्टी ड्रिंक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी एक कळिंगण घेतलेलं आहे, ते कापून घेते। अर्ध्या कळिंगणाचा मी ज्यूस बनवणार आहे। त्यासाठी कळिंगण कापून त्याचा आतला पिकलेला गर काढून घ्यायचा आहे। अर्ध्या कळिंगणाचा पिकलेला गर मी काढून घेतलेला आहे। आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते। आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि त्यासोबत टाकायचे 4 ते 5 पुदिन्याची पानं। तुमच्याजवळ जर असेल तर तुम्ही टाका। कळिंगण ज्यूसला खूप छान टेस्ट लागते। पुदिना हा आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो। आणि 2 चमचे मी साखर टाकते आहे। कळिंगण असं गोडच आहे, त्यामुळे मी साखर कमीच टाकते, 2 चमचे टाकते छोटेसे। काळं मीठ टाकायचं आहे जरासं। आणि त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस पिळून टाकते, त्यामुळे कळिंगण ज्यूसला मस्त अशी आंबट गोड चव येते। आणि तुमच्याजवळ जर पुदिना नसेल तर थोडीशी तुळशीची पानं टाकले तरी चालेल, टेस्ट छान येते। आणि हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता मिक्सरमध्ये फिरून घेतलेला कळिंगणाचा ज्यूस आता गाळून घ्यायचा आहे। त्यासाठी एक खाली भांडं ठेवलं, त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे। आणि आता हा कळिंगणाचा ज्यूस गाळून घेऊयात, म्हणजे बिया पण व्यवस्थित अशा आतमध्ये ज्यूसमध्ये पडणार नाहीत, व्यवस्थित गाळल्या जाणार। हा बघा, व्यवस्थित असा कळिंगणाचा ज्यूस गाळून घेतलेला आहे। आणि ज्या ताटामध्ये कळिंगणाचा गर मी कापून घेतलेला त्याच्यामध्ये पण पाणी राहिलेलं कळिंगणाचा ज्यूस, ते पण यामध्ये गाळून घेत आहे, म्हणजे वेस्ट जात नाही। हे बघा बिया केवढ्या होत्या ते बघा, गाळून घेतल्यामुळे निघाल्यात बघा, म्हणून गाळून घ्यायचा कळिंगणाचा ज्यूस। मस्त असा कसा ज्यूस तयार झालाय बघा। बनवून घेतलेला कळिंगण ज्यूस आता पिण्यासाठी ग्लासामध्ये आपण ओतून घेऊयात। त्यासाठी तुम्हाला जर थंड पाहिजे असेल तर त्यामध्ये बर्फ टाकू शकता आवश्यकतेनुसार। मी कळिंगण पहिलं फ्रीजमध्ये ठेवलेलं, त्यामुळे ते थंडच होतं, त्यामुळे मी थोडाच बर्फ टाकते। त्यामध्ये टाकायचे आहे सब्जा बी। मी 10 मिनिटं भिजत ठेवलेली, थोडंसं पाणी टाकून ते 1-1 चमचा दोन्ही ग्लासमध्ये टाकून घेऊयात। आणि कळिंगण ज्यूस आपण बनवून घेतलेला आहे, तो पण ओतून घेऊ ग्लासमध्ये। आणि मस्त असा उन्हाळा स्पेशल कळिंगण ज्यूस आपला बनवून तयार आहे। गरमीत शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कळिंगण ज्यूस हा सर्वोत्तम पर्याय आहे। यात नैसर्गिक गोडवा, ताजेपणा आणि भरपूर पाणी असते, ज्यामुळे उन्हाळ्यात उष्णतेपासून आपल्याला आराम मिळतो। आणि वरून पुन्हा 1-1 चमचा सब्जाच्या बिया टाकूया, त्या पण आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात, उष्णतेमध्ये शरीराला थंडावा देतात। तुम्ही या पद्धतीने कळिंगणचा ज्यूस नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय।